रिॲक्शन बघितली का ओम्या? हॉर्न देते बर का, बोलते की थांब जरा भाई, कोण आहे काय माहिती नाही, रेस लावायचे होते परत एक साथ समोर समोर आले पाहिजे. रेस लावणार भाई स्प्लेंडर, ते पण स्प्लेंडर समोर. ज्या गाडी बसत भाई त्या गाडीला सुट्टी नाही. हे बघा आता एक लेवल झाले. हे बघा हे बघा लावायचे का रेस बाई, तिसराच घेरवर क्रॉस. सेवा असला ट्रक होता. हे बघा मागूनच येतोय. रेस 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 नहीं टूटेगा भाई ये रिकॉर्ड. अभी हम तो एमएच राइडर गाड़ी पे बैठा है, पूरे रेकॉर्ड ही टूटेगे. ओपनली चॅलेंज डायरेक्ट परत जर हॉर्न दिला ना, आला का हॉर्न दिन बर का परत आले तर 50 जास्त HP बघा, 500 HP च्या आसपास असं नाही ट्रक. आणि भाऊ 99 CC वर. हा बघा परत ड्रॅग रेस होऊन जाऊ द्या. हे बघा हे बघा भयंकर ड्रॅग रेस. पण मागून व्हिडिओ काढ ना. हो भाई भयंकर रेस लावायचा भाई. फॉर्म्युला एकच आहे, फक्त स्प्लेंडर ने हरवले. आरण भाई आली का? गेली भाई. भयंकर विषय माग गेली, विषय संपला. इथं ना 100% येताना आपल्याला RTO वाले काका मामा काय असतील ते दिसतील इथं. सरपंच तुम्हाला फुल इज्जत मध्ये नाही, गावचा रोड करून घ्या लवकर भाई. इथं आम्ही ब्लॉगर फिरायला येतो, पण माणसांची भरपूर गरज नाही. एक्सपायर आहे आईच्या गावात. म्हणलं कार्यक्रमाचे भाई, मी ब्लॉग मध्ये सांगतो कार्यक्रम चालू. गडापाशी झालो की. वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग अँड न्यू एपिसोड. सो आज चाललेलं आपण धर्मवीर गड, आणि त्याला काही 4 प्रकारची नावं आहेत. पहिला आहे पेडगावचा किल्ला, आणि दुसरा आहे पेडगावचा किल्ला भुईकोट किल्ला, आणि तिसरा आहे बहादूरगड, आणि चौथं आहे ते धर्मवीरगड, आणि ते आहे आपल्या श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथे. सो आपण तिथे जाणार आहे आज. मोटो व्लॉगमध्ये सेटअपमध्ये जाणार आहे. सो आपण एकटंच मोटो व्लॉग काढणार आहे, ओम्या तर नाही काढणार. आणि चला आता डायरेक्ट मोटो व्लॉग सेटअपमध्येच जाऊ, आणि पार्ट 2, 3 तर पाडणारच आहेत. घड्याळ मागं किती वाजले भाई, 1:30 वाजून गेले. घड्याळ रात्रीच आमच्या चहा प्यायला बसलेले, अजून चहा पिऊन झालेला नाही बहुतेक. आणि जेव्हा पण चहा पिऊन होईल तेव्हा ते चालू होईल, नाही तर त्याला सेल वगैरे टाकायला लागणार आहे. सो चला आता मोटो व्लॉग सेटअपमध्ये. बघा पॉवर बँक वगैरे सगळं घ्यायला लागते मोटो व्लॉग सेटअपमध्ये जायचं म्हणजे. बघा गावातला ॲडव्हेंचर. अजून भाई आपल्याला दौंड क्रॉस करून जायचे. आपला सोमवारी माईक येणार आहे. सो तो माईक आला ना टेन्शनच नाही, एकदम वायरलेस नाहीये, वायर रेड आहे. पहिला रिॲक्शन बघितली का ओम्या? रिॲक्शन फ्यूल अप झालंच पाहिजे. काढतो नाव द्यायला सांगितलंय, काही विषय नाही. तेव्हा 2 किलोमीटर राहिले फक्त. 2 किलोमीटर 1 मिनिटात ओके कव्हर होईल. ट्रकवाला भाई रेस लावते आपल्यावर. हा दाखवायचं का जरा स्प्लेंडर पॉवर? भयंकर भाई. चौथ्या घेरवर डायरेक्ट गायब. राहिलं माग भाई. भाई आपल्याला हॉर्न देते बर का, बोलते की थांब जरा भाई, कोण आहे काय माहिती नाही, रेस लावायचे होते परत. हे बघा बघा परत लावतो भाई, रेस लावतो बर का. हा लाव का? थांब एक साथ समोर समोर आले पाहिजे. रेस लावणार भाई स्प्लेंडर, ते पण स्प्लेंडर समोर. ज्या गाडी बसत भाई त्या गाडीला सुट्टी नाही. हे बघा माग गाडी नाही बहुतेक.
बा एक लाईन येतो भाई, ट्रॅकच रेस होऊनच जाऊ दे भाई. ट्रॅक ट्रॅक तर काय असं पण हरणार. हा बर थांब ना, गाडी जाते बस. गाडी नाही ना माग. हो भाई ओके. आता एक लेवल झालं. हे बघा हे बघा, लावायचे करायच बाई. तिसऱ्याच गेअरवर क्रॉस. चौथ्या गेअरवर राहायला भाई दिसणारच नाही गाडी. हे बघा एवढी लांब राहिली, भयंकर आहे. आणि कुठे पण पेट्रोल संपलं ना फक्त 10:33 ला कॉल करायचा, डायरेक्ट तुम्हाला आणून देणार पेट्रोल. भाई ट्रँक करायचा का आपण तसा? नको भाई, हात टाकलं तर ना कार्यक्रमच होईल. एवढा भयंकर चढ त्यांना. पेट्रोल आधीच फुल एवढं नाही, हाफ टाकी आहे बहुतेक. परत म्हणता ना भाई, असं इमर्जन्सीला उपयोग येत. तुम्ही कधी पण पेट्रोल मागितलं कसं व्हायचं? ट्रॅक रेस लावणारा माणूस अजून मागचे ट्रकवाला, त्यांना माहित नाही भाई. स्प्लेंडर चौथ्या गेअरवरच गायब केले ट्रक. सेवा असला ट्रक होता. हे बघा मागूनच येतोय भयंकर. परत हॉर्न दिला बघा. हे बघा परत आला ड्रॅग रेसला. हॉर्न येतोय भाई, म्हणतो की थांब रेस लाव. ओके भाई. हो भाई क्रॉस. हे बघा हे बघा. हो भाई रेस 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 रेस. नहीं टूटेगा भाई ये रिकॉर्ड. अभी हम द एमएच राइडर गाड़ी पे बैठा है, पूरे रेकॉर्ड ही टूटेगे. हा भाई रेकॉर्ड त्याला त्या माणसाला नाही माहिती भाई आपल्या गाडीवर कोण बसलेलं आहे प्रॉपर. हा होय ना. अरे भाई रेस लावते तिसऱ्या गेअरवरच भाई क्रॉस करते डायरेक्ट. ओपनली चॅलेंज डायरेक्ट. परत जर हॉर्न दिला ना, आला का हॉर्न देईन बरं का. परत आलेत ना भाई, ड्रॅग रेस होऊनच जाऊ द्या परत भाई. ट्रक आहे आणि स्प्लेंडर आहे. 99cc कुठं भाई, ते किती 3-4 हजार सीसीचे असन. आणि त्याच्यात पण BHP HP म्हटलं ना तर 50 जास्त HP. बघा 500 HP च्या आसपास असं ना ट्रक. आणि भाऊ 99cc वर. हा बघा परत ड्रॅग रेस होऊन जाऊ द्या. इन्व्हायटेड मी. ओके भाई जस्ट ड्रॅग रेस ओपनली चॅलेंज भाई. हे बघा हे बघा. हे बघा भयंकर ड्रॅग रेस. पण मागून व्हिडिओ काढ ना. आता पुढे गेलं ना परत रेस लागेल बहुतेक, कारण की जरा मध्ये आधी पब्लिक येतात. पब्लिकला काही काम नसते तर डिस्टर्ब करतात रेसला. ओके भाई चला हॉर्न दिला ते व्हायचे. हो भाई ओपनली गायब गायब भाई आपल्याला रेस. ओपनली भाई चॅलेंज दिले. चॅलेंज ओपन ऍक्सेप्टेड भाई. रेस ड्रॅग रेस ती पण. ओके भाई. हो भाई एवढा खतरनाक क्रॉस करून गेलेत ना भाई. कोण आहे काय माहिती. दादाने भाऊ आपल्याला भूल ना इज्जत मध्ये रेस लावले आपल्यावर, ते पण स्प्लेंडर वर. ओके हो भाई भयंकर ना. अरे स्प्लेंडरला तिसऱ्या गेअरवर मी 100% रेस ना ड्रॅग रेसच होऊन जाऊ दे. हो आधी धिंगाणा भाई. घर का पाहोगे भाई विषय. आता घ्या भाई. आता ओपनली 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 भाई. ओपनली ड्रॅग रेस भाई तर संपली. आणि भाई दादाला म्हणून बाय बाय. ओके 97cc भाई. हे पण काय कमी नाही घोडा. डायरेक्ट 100च्या क्रॉस करायला जातो. पण BS6 नाही जात. BS4 100% जाती. हो भाई परत चॅलेंज ओपनली भाई परत. ओके के भाई राणी का भाई तिसऱ्या गेअरवर दणक्याच दिला.
हो म्या कशी रेस चालले ड्रॅग रेस कशी चालले बघ ना एवढी भरली गाडी भाऊ कसं पळवते गाडी भयंकर आहे भाई आला हा ना स्प्लेंडर से पंगा नहीं भाई ये ओपन चैलेंज देने वाला चलता फिरता घोड़ा है 100 सीसी के पास प्रवास कंटिन्यू करो भाई खरे मजा आज ना एकदम मजा भारी आली ना भाई ट्रॅक रेस ते पण टँकर सोबत विशेष नाही कंटेनर भरपूर आहे तिथं अरे भाई भेटले रेस होय ना आपली भाई चल एकदा ट्राय करू बघू आरण भाई वर होते का वेफर घ्या भाई हो रेस लावायचा भाई फॉर्म्युला एकच आहे फक्त माग पुढे करायची 100% समोरच समजून जातं आपल्या बरोबर रेस लावतो या बघायचं गाडी मग भाई हे बघा आले असून गाडी हे बघा घ्या रेस परत हारून भाई बरं भाई स्प्लेंडर 100% हारणार पण काय विषय नाही आपण कधी पण टप्पर देऊ त्या भाई हारून भाई स्प्लेंडर ने हरवले आरण भाई आली का गेली भाई भयंकर विषय माग गेली विषय संपला आता नवीन बघायला लागेल ट्रॅकला कोणतरी वाली बाई दिसत वाटत काय कळना असतात नाही तर बाई तिथून थांबलेल्या असतात इथं ना 100% येताना आपल्याला RTO वाले काका मामा काय असतील ते दिसतील इथं उड्डाण पूल एंड गोइंग टू हम उड्डाण पूल से जा रहे हैं खाली रेलवे दिख रही है आणि अशी जाऊन सिटी भाई क्वालिटी सिस्टीच केले पुल भारी भाई आपल्याला आवडला हा पूल एकदम भारी मध्ये पुलाला नाही फुल इज्जत मध्ये जय हिंद जय भारत क्वालिटी पण गचकलीच वरच बसतो झापूक धर्मवीर गड ना हा नदीच्या शेजारीचे इकडे आल्यावर ना भाई वातावरणच बदललं एकदम गार हवा सुटली इथं आणि जेव्हा त्या पाटात चेहऱ्यात होत तर पूर्ण गरमाई फुल गरमाई होते आणि इकडे बघा अशी थंड हवा सुटली भाई इथून तर काय दिसना कॅमेऱ्यात काहीच दिसना उभं राहू करा एकदा बघा भयंकर आहे आणि इथं पण दाखवतो तुम्हाला कडक मध्ये दिसला असेल तुम्हाला भाऊ लय मोठी नदी आहे काय असलं रोडने जायचे 18 किलोमीटर आपलं भाई डाळिंब तरी बरं का रोड तरी चांगले आहेत हे बघ काय विषय पूर्ण खड्डे आहेत ही ना ह्या गावचा सरपंच गरीब असेल सरपंच रोडकडे लक्ष नाही बघा पूर्ण ना माती रोडला आहे मातीचाच रोड आहे पाऊस इतका बाई कशी जात असेल गाडी काय माहिती आत्ताची परिस्थिती सरपंच तुम्हाला फुल इज्जत मध्ये नाही गावचा रोड करून घ्या लवकर भाई इथं आम्ही ब्लॉगर फिरायला येतो आणि आम्ही तुम्ही आम्हाला असले धुळी वेळेत फिरवताय बघा कसलं धुळ त्या पुढं आणि कच्चा रोड पावसाळ्यात तर भाई आम्ही येऊ का नको इकडे एवढं भयंकर अवस्था आहे रोडची इथली भयंकर धूळ उधळत आले आणि पुढं हायवानं एवढं खतरनाक जोरात गाडी आली आणि ह्या गाडीची आता टक्कर होईल आणि झाली नाही आता चला जाऊ द्या युनिकॉर्न होते आणि एवढा भयंकर बघा पूर्ण धूळीत धूळ झाले त्या रोडने पावसाळ्यात जायचं कसं तर वातावरण पण भारी आहे जरा गार वातावरण आहे पूर्ण भाग आहे ते बाई इकडे कार्यक्रम समारंभ चालून दिसतोय पण माणसांची भरपूर गर्दी एक्सपायर आहे आईच्या गावात म्हणलं कार्यक्रमाचे भाई मी ब्लॉग मध्ये सांगतो कार्यक्रम चालू कोण तयार झाले मला माहिती का आलं म्हणलं भाई एवढं पब्लिक कस काय आलं या कच्च्या रोडला ते पण
बघा असा हा कच्चा रोड आणि तुम्ही येऊ नका ह्या रोडने, नाही तर मनकं जातं ना तुमचं. कसं आहे, मी गेअर्स वगैरे घातलेले आहेत त्यामुळे मला काही टेन्शन नाही. असलं गचकेने काय होत नाही. पण तुम्ही जर आलं तर डायरेक्ट आलं तर तुमचा असा कुठून तरी मनका असा मोडेल काडकुड. मग तुम्ही आता घरात बसताना गप परत फिरणार पण नाही. एवढा भयंकर खराब रोड आहे आणि रस्त्यात खड्डे आहेत का खड्ड्यात रस्ते हेच काय कळना. एवढं खड्डा दिसतच खड्डे झाल्यात. पुढून एवढ्या फास्ट गाड्या येतात ना भयंकर, त्याची धूळ डायरेक्ट आतमध्ये येते आणि माझ्या डोळ्यात जाते. कॅमेरा लेन्स वर तर पडते धूळ. एवढा रोड खराब म्हणलं भाई थोड्यात असून ते बघा आप कसला रिॲक्शन देतो. इथून सरळ आहे ना इकडचं बाहेर रोड क्वालिटी केलाय. पण इथल्या गावच्या सरपंचाला फुल इज्जत. बाई बाक माग जो रोड होता ना एवढा भयंकर खराब रोड, हा रोड ना जरा क्वालिटीचे. 12 किलोमीटर जायचे काय बहादूरगड रोड आहे. आता खरी मजा आहे. कसला रोड भयंकर आहे. बाई ओ बाई गडापाशी झालो की. दिस इज धर्मवीर गड. बाई गडावर आलो फायनली आणि तर पोलीस वगैरे दिसतात. हा कुठे लावायची गाडी.